नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 फेब्रुवारी 2024। तर आजच्या दिवशी आपण 11 आणि 12 फेब्रुवारी अशा दोन दिवशीचे महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच भारतरत्न 2024 किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 5। तर 2024 मध्ये 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला आहे। तर हे 5 व्यक्ती आहेत कर्पूरी ठाकूर, हे माजी मुख्यमंत्री आहेत बिहारचे, लालकृष्ण अडवाणी हे उपपंतप्रधान आहेत, नरसिंह राव माजी पंतप्रधान, चौधरी चरण सिंग माजी पंतप्रधान आणि एम.एस. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहेत। तर या 5 व्यक्तींना 2024 मध्ये भारतरत्न देण्यात आलेला आहे। तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। 2024 मध्ये पहिल्यांदाच 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 साठी कोणत्या देशांना सन्माननीय अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत, तुर्की आणि कतार। वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये भारत, तुर्की आणि कतार यांना सन्माननीय अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहे। तर ही समिट कधी आयोजित करण्यात आलेली होती? तर कालावधी 12 ते 14 फेब्रुवारी 2024। ठिकाण कोणते आहे? तर दुबई या ठिकाणी। परिषदेची थीम आहे भविष्यातील सरकारांना आकार देणे। पंतप्रधान मोदी भारतातून या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यात दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट मंजूर झाला आहे? तर याचे उत्तर आहे हरियाणा। दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट याची क्षमता आहे 800 मेगावॅट। ठिकाण आहे हरियाणा राज्यातील यमुनानगर या ठिकाणी। तर यासाठी खर्च आलेला आहे 6900 कोटी रुपये। बांधकामासाठी निविदा भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड ला देण्यात आलेली आहे। म्हणजे त्याचे जे बांधकाम आहे ते भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड म्हणजेच भेल करणार आहे। भेल हा प्रकल्प 57 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करेल। हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी चंदीगडमध्ये हाय पॉवर वर्क्स परचेस कम्युनिटीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान करताना ही मंजुरी दिली आहे। या प्लांटमध्ये अल्ट्रा सुपर क्रिटिकल युनिट्स बसवण्यात येणार आहेत। तर आतापर्यंत फक्त सब क्रिटिकल युनिट्स बसवण्यात आली आहेत। आधी स्थापित केलेल्या युनिट्सपेक्षा त्याची क्षमता 8% अधिक असणार आहे। यामुळे कोळशाचा वापर कमी होईल आणि वीज स्वस्त होणार आहे। तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपकरणे बसवण्याची तरतूदही करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना। फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजनेला मान्यता दिली आहे। ही योजना आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत 4 वर्षांसाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू केली जाईल। यामध्ये सर्व राज्य केंद्रशासित प्रदेश पुढील 4 वर्षात 6000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करतील। एकूण 3000 कोटी रुपये सार्वजनिक वित्त, जागतिक बँक आणि AFD बाह्य वित्तपुरवठा यासह आणि उर्वरित 50% खाजगी क्षेत्रातील लाभार्थ्यांकडून योगदान दिले जाईल। तसेच 75,000 महिलांना रोजगार देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे। ही उपयोजना 40 लाख लघु आणि सूक्ष्म उद्योगांना कार्य आधारित ओळख प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात मदत करेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशाने जिलॉन्ग 3 रॉकेट प्रक्षेपित केले? तर याचे योग्य उत्तर आहे चीन। फेब्रुवारी 2024 मध्ये चीनने जिलॉन्ग 3 रॉकेट प्रक्षेपित केले असून या रॉकेटच्या मदतीने चीनने 9 दळणवळण उपग्रहही पाठवले आहेत। या रॉकेटचे दुसरे नाव स्मार्ट ड्रॅगन 3 असे आहे। 2022 मध्ये चीनने पहिल्या पिढीतील जिलॉन्ग रॉकेट लॉन्च केले होते। 2024 मध्ये या रॉकेटची 3री पिढी लॉन्च करण्यात आली आहे। हे रॉकेट 1500 किलो वजनाचा भार पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 किलोमीटर उंचीपर्यंत वाहून नेण्यास सक्षम आहे। नेक्स्ट आहे, सेफ अंडर 19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत आणि बांगलादेश। तर सेफ अंडर 19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन बांगलादेशची राजधानी ढाका येथे करण्यात आले होते। अंतिम सामन्यात भारत आणि बांगलादेश यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, दरवर्षी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे 11 फेब्रुवारी। दरवर्षी 11 फेब्रुवारीला विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो। विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिलांच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवण्याचे निरीक्षण केले जाते। यावर्षी 9वा विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला।
2024 ची थीम होती विज्ञान नेतृत्वातील महिला आणि मुली टिकाऊपणासाठी एक नवीन युग. 2015 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 11 फेब्रुवारीला विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला होता. म्हणजे पहिल्यांदा कधी घोषित केला तर 2015 रोजी. तर 2024 मधला हे 9वा दिवस आहे विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस. नेक्स्ट क्वेश्चन आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 चा शुभांकर काय आहे? तर याचे उत्तर आहे अष्टलक्ष्मी. हे एक फुलपाखरू आकाराचे आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी खेलो इंडिया युनिव्हर्सिटीच्या 4थ्या आवृत्तीसाठी शुभंकर जर्सी लोगो लॉन्च केला आहे. तर शुभंकर आहे अष्टलक्ष्मी. अष्टलक्ष्मी हा ईशान्य भारतातील समृद्ध जैवविविधता आणि नैसर्गिक वैभवाचे प्रतिनिधित्व करते. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 आवृत्ती आहे 4थी. कालावधी आहे 19 ते 29 फेब्रुवारी 2024. ठिकाण आहे गुवाहाटी आसाम. एकूण खेळ आहेत 20. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच 137 प्रकाश वर्षे अंतरावर राहण्यायोग्य सुपर अर्थ कोणी शोधला आहे? तर याचे उत्तर आहे नासा. फेब्रुवारी 2024 मध्ये नासाने 137 प्रकाश वर्ष अंतरावर राहण्यायोग्य सुपर अर्थ शोधला आहे. अमेरिकेतील संशोधन संस्था नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने पृथ्वीपासून 137 प्रकाश वर्ष दूर आणि पृथ्वीपेक्षा 1.5 पट मोठी अशी संभाव्य सुपर अर्थ शोधली आहे जिथे जीवन शक्य आहे. सुपर अर्थ हा एक बटुग्रह आहे. सुपर अर्थ म्हणजे जिथे जीवन शक्य आहे. या सुपर अर्थला TOI 715b असे नाव देण्यात आले आहे. 2021 मध्ये नासाने हर्बल टेलिस्कोपच्या जागी जेम्स वेब टेलिस्कोप अवकाशात पाठवले होते. नेक्स्ट आहे जागतिक संरक्षण प्रदर्शन 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? तर याचे उत्तर आहे सौदी अरेबिया. जागतिक संरक्षण प्रदर्शन 2024 ठिकाण सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी. कालावधी आहे 4 ते 8 फेब्रुवारी 2024. भारताचे प्रतिनिधित्व केले संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी. संरक्षण तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर चर्चा करण्यासाठी आणि कंपन्यांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी या संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात स्क्वॉड्रन लीडर भावनाकांत, कर्नल पोनुंग डोमिंग आणि लेफ्टनंट कमांडर अनुप्रकाश यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. नेक्स्ट आहे भारतातील सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली आधारित सौर ऊर्जा प्रकल्प कोठे स्थापित करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे राजनांदगाव. फेब्रुवारी 2024 मध्ये भारतातील सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली आधारित सौर ऊर्जा प्रकल्प राजनांदगाव छत्तीसगड येथे स्थापित करण्यात आला आहे. तर या पॉवर प्लांट संबंधात माहिती पाहूया. प्रकल्पाची सुरुवात 2016. ठिकाण राजनांदगाव छत्तीसगड. वीज निर्मिती 5 लाख युनिटपेक्षा जास्त दररोज केली जाते. स्थापना सोलर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि छत्तीसगड पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी. खर्च आहे 960 कोटी. तर या पॉवर प्लांट मध्येच भारतातील सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली आधारित सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्थापित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे ICC कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण बनला आहे? तर याचे उत्तर आहे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह ICC कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. फिरकीपटू अश्विन, रवींद्र जडेजा आणि बिशन सिंग बेदी यांच्यानंतर अव्वल स्थान मिळवणारा तो आपल्या देशातील 4था खेळाडू ठरला आहे. नेक्स्ट आहे नुकतेच सेबेस्टियन पिनेरा यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी अध्यक्ष होते? तर याचे उत्तर आहे चिली. फेब्रुवारी 2024 मध्ये चिलीचे माजी अध्यक्ष सेबेस्टियन पिनेरा यांचे वयाच्या 74व्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांनी 2010 ते 2014 आणि पुन्हा 2018 ते 2022 पर्यंत चिलीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. 1958 पासून लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते चिलीचे पहिले पुराणमतवादी अध्यक्ष बनले. 2024 पर्यंत फोर्ब्सच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत 2.7 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते 1176व्या क्रमांकावर होते. फोर्ब्सच्या मते ते चिलीमधील 3रे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. नेक्स्ट आहे 7वी हिंद महासागर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. 9 फेब्रुवारी 2024 रोजी 7व्या हिंद महासागर परिषदेच्या उद्घाटन सत्राला EAM डॉक्टर S जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे संबोधित केले. तर 7वी हिंद महासागर परिषद 2024 कालावधी होता 9 ते 10 फेब्रुवारी 2024. ठिकाण होते पर्थ ऑस्ट्रेलिया. थीम होती स्थिर आणि शाश्वत हिंदी महासागराच्या दिशेने.
भारताकडून सहभागी झालेले आहेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर। हिंद महासागर परिषदेची पहिली आवृत्ती 2016 मध्ये सिंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। ही परिषद हिंदी महासागर क्षेत्रातील देशांसाठी एक प्रमुख सल्लागार मंच आहे। नेक्स्ट क्वेश्चन, जल प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 द्वारे कोणत्या वर्षीच्या जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे? तर याचे उत्तर 1974। फेब्रुवारी 2024 मध्ये संसदेने जल दुरुस्ती विधेयक 2024 मंजूर केले आहे। तर याचा मुख्य उद्देश जल अधिनियम 1974 मध्ये सुधारणा करणे हा आहे। जल प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या कायद्यात केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे। सुरुवातीला हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू करण्यात येणार आहे। प्रदूषणकारी पदार्थांच्या विसर्जनाशी संबंधित तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल सरकार 10,000 ते 15 लाख रुपये दंड आकारू शकते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक पुस्तक मेळा 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे नवी दिल्ली। तर याचा कालावधी होता 10 ते 18 फेब्रुवारी। ठिकाण आहे प्रगती मैदान, नवी दिल्ली। प्रमुख पाहुणे देश आहेत सौदी अरेबिया आणि आयोजक आहेत नॅशनल बुक ट्रस्ट म्हणजेच NBT। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले अत्याधुनिक स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कोठे सुरू करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे मुंबई। टाटा ट्रस्टने महालक्ष्मी मुंबई येथे भारतातील पहिले अत्याधुनिक स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल सुरू केले आहे। हे रुग्णालय 200 खाटांच्या क्षमतेसह 5 मजल्यांवर 98,000 चौरस फूट पसरलेले आहे। हे रुग्णालय समाजसेवी आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या पाळीव प्राण्यांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पनेतून प्रेरित आहे। ही सुविधा प्रशिक्षित पाळीव प्राणी संवेदनशील पशुवैद्यक, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांच्या मार्फत 24 तास सेवा पुरवण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या राज्याने स्टार्टअपला मदत करण्यासाठी स्मार्ट कार्ड्सचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू। फेब्रुवारी 2024 मध्ये तमिळनाडूने स्टार्टअपला मदत करण्यासाठी स्मार्ट कार्ड्सचे अनावरण केले आहे। यावेळी तमिळनाडूच्या MSME मंत्र्यांनी 2 महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केले, स्मार्ट कार्ड योजना आणि स्टार्टअप चॅलेंज वेबसाईट। स्टार्टअप्सचे पालनपोषण आणि राज्यात नवक्रमाला चालना देण्यासाठी हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत। स्मार्ट कार्ड योजना स्टार्टअप्सना सवलतीच्या दरात अत्यावश्यक समर्थन सेवा प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेली आहे। या योजनेचे उद्दिष्ट स्टार्टअप्सना त्यांच्या वाढीसाठी आणि ऑपरेशनसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी मानवी संसाधनांचा विस्तार, कायदेशीर सल्ला, IT पायाभूत सुविधा, मीडिया आणि प्रसिद्धीमध्ये वाढ करणे हे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच राष्ट्रपती भवनात विविधता का अमृत महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले? तर याचे उत्तर आहे द्रौपदी मुर्मू। 8 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात ईशान्य भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवणाऱ्या विविधता का अमृत महोत्सवाचे उद्घाटन केले। हा महोत्सव पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केला होता। हा कार्यक्रम 8 ते 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पार पडला। 320 हून अधिक स्टॉल्समध्ये 8 ईशान्येकडील राज्यांमधील अद्वितीय हस्तकला, हातमाग आणि कृषी उत्पादने प्रदर्शित करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच MDA मोहीम सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे लिम्फेटिक फिलेरियासिस। फेब्रुवारी 2024 मध्ये लिम्फेटिक फिलेरियासिस निर्मूलनासाठी राष्ट्रव्यापी मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मोहिमेचा पहिला टप्पा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्राध्यापक SP सिंह बघेल यांनी सुरू केला आहे। या मोहिमेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील या आजाराने बाधित लोकांना मोफत प्रतिबंधात्मक औषधे देऊन रोगाचा प्रसार नियंत्रित करणे हा आहे। जागतिक उद्दिष्टांच्या 3 वर्ष आधी 2027 पर्यंत भारताने लिम्फेटिक फिलेरियासिसचे उच्चाटन करण्यासाठी लक्ष्य ठेवलेले आहे। भारतात कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह 11 राज्ये या मोहिमेत सहभागी होत आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच LIC म्युच्युअल फंडाचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे रविकुमार झा। फेब्रुवारी 2024 मध्ये LIC म्युच्युअल फंडाचे MD आणि CEO म्हणून रविकुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। LIC मधील त्यांना 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे। डिसेंबर 2023 पर्यंत कॉर्पोरेट रणनीतीचे कार्यकारी म्हणून कार्य केले आहे। त्यांनी रांची विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रह्मपुत्रा प्रकल्पासाठी भारत सरकारने कोणासोबत कर्ज करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आशियाई विकास बँक म्हणजेच ADB।
फेब्रुवारी 2024 मध्ये भारत सरकार आणि आशियाई विकास बँकेने 200 दशलक्ष डॉलर कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे। याचा उद्देश आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या 650 किलोमीटर लांबीच्या प्रदेशावर किंवा त्याच्या बाजूला पूर आणि नदीकाठच्या धूप धोक्याचे व्यवस्थापन मजबूत करणे आहे। हा करार आसाममधील क्लायमेट रेझिलियंट ब्रह्मपुत्रा एकात्मिक पूर आणि नदीकिनारी धूप जोखीम व्यवस्थापन प्रकल्पासाठी आहे। प्रकल्प हस्तक्षेपांमध्ये पुढील चरणांचा समावेश आहे: 650 किलोमीटर नदीकाठ स्थिर करणे, 32 किलोमीटर प्रो-सिलिस्टेशन उपाय स्थापित करणे, 5 उच्च प्राथमिकता असलेल्या जिल्ह्यांमध्ये 4 किलोमीटर हवामान प्रतिरोधक पूर बांध बांधणे। तर हे जे 5 आहेत जिल्हे ते कोणते? दिब्रुगड, गोलपारा, कामरूप ग्रामीण, मोरेगाव आणि तिनसुकिया। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच आदी महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। 10 फेब्रुवारी 2024 रोजी वार्षिक राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आदी महोत्सव 2024 चे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर करण्यात आले। आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत ट्रिफेड या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे। या महोत्सवाचे आयोजन 10 ते 18 फेब्रुवारी 2024 कालावधीत करण्यात येणार आहे। महोत्सवात आदिवासी कला, हस्तकला, नैसर्गिक उत्पादने आणि स्वादिष्ट आदिवासी खाद्यपदार्थांचे वैविध्यपूर्ण प्रदर्शन भरवण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सुबिका पेंटिंग्स कोणत्या राज्यातील आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मणिपूर। मणिपूरची सुबिका पेंटिंग नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। सुबिका चित्रकला नामशेष होण्याचे कारण म्हणजे कलेबद्दलची जागरूकता कमी होणे। सुबिका पेंटिंग जी मणिपूरच्या मितेई समुदायाशी संबंधित आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच नायब बुकेले कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे अल साल्वाडोर। नायब बुकेले हे अल साल्वाडोरचे 43वे राष्ट्रपती बनले आहेत। अल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले प्रचंड बहुमताने पुन्हा निवडून आले आहेत। नायब बुकेले यांना 83% मते मिळाली आहेत। नेक्स्ट आहे, मायक्रोसॉफ्टने 2025 पर्यंत भारतात किती लोकांना AI प्रशिक्षण देणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 20 लाख। मायक्रोसॉफ्ट 20 लाखहून अधिक भारतीयांना 2025 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्यांमध्ये निपुण बनवण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे। मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी ही घोषणा केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच NPCI चे गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अजय कुमार चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 8 फेब्रुवारी 2024 रोजी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अजय कुमार चौधरी यांची बोर्डाचे गैर कार्यकारी अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांची पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी बिसोमोहन महापात्र यांची जागा घेतली आहे। दिलीप आसबे हे NPCI चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। नेक्स्ट आहे, कोणत्या देशातील रिओ दी जानेरो येथे डेंग्यू तापाच्या वाढीदरम्यान आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे ब्राझील। फेब्रुवारी 2024 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्राझील सरकारने रिओ दी जानेरोमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर केली। तेथे 10 काळजी केंद्र उघडण्यात आलेली आहेत आणि आपत्कालीन ऑपरेशन केंद्र तयार करण्यात आली आहेत। जानेवारीमध्ये ब्राझीलमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजाराच्या घटनांमध्ये चौपट वाढ झाली आहे। तर जानेवारी महिन्यात रिओमध्ये डेंग्यूमुळे 262 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या देशाने अंटार्क्टिक वैज्ञानिक अभ्यासासाठी किनलिंग स्टेशन लॉन्च केले आहे? तर याचे उत्तर आहे चीन। फेब्रुवारी 2024 मध्ये चीनने आपल्या नवीन अंटार्क्टिक संशोधन केंद्राचे उद्घाटन केले आहे। हे अंटार्क्टिकामधील चीनचे 5वे संशोधन केंद्र आहे। त्याचे प्राथमिक लक्ष जैविक समुद्रशास्त्र, हिमनदी, सागरी पर्यावरणशास्त्र आणि इतर वैज्ञानिक विषयांचा समावेश असलेल्या विविध संशोधन उपक्रमांवर आहे। नेक्स्ट आहे, नुकताच वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड 2023 कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नीमा सरीखानी। नीमा सरीखानी यांनी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड 2023 जिंकला आहे। त्यांच्या झोपलेल्या ध्रुवीय अस्वलाच्या चित्राने वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड जिंकलेला आहे। नॅचरल हिस्ट्री म्युझियम तर्फे दरवर्षी ही छायाचित्रण स्पर्धा आयोजित केली जाते। या स्पर्धेत सरखानी यांच्या आईस बेड नावाच्या चित्राला 75,000 मते मिळाली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।